जय महाराष्ट्र मित्रांनो, SBI बँकेतर्फे गोल्डन अपॉर्च्युनिटी जबरदस्त वॅकन्सी घेऊन आलोय. खासियत अशी आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन पास आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे 3,83,000 रुपये प्लस इथे आपला स्मार्टफोन झालं, लॅपटॉप झालं आणि ट्रॅव्हल अलाउन्स झाला. भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. मग लीडरशिप झालं, कन्सल्टिंग झालं, ह्युमन व्हॅल्यूज झालं, हे सगळं आपल्याला इथे शिकायला मिळतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. ज्यांना NGO फील्डमध्ये जायचं आहे किंवा समाजसेवा या फील्डमध्ये जायचं आहे, तर SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिपसाठी अप्लाय करणं सुरू झालं आहे. बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. डिटेलमध्ये सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. 13 महिन्याचा हा प्रोग्राम असतो, ज्यामध्ये हे सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात. आणि हा प्रोग्राम झाल्यानंतर SBI जे आहे, ज्या वेगवेगळ्या 30 ते 26 ज्या NGOज आहे त्यांच्यासोबत काम करते, तिथे आपल्याला जॉब करायची संधी सुद्धा मिळते. त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी असेल त्यांच्यासोबत शेअर करा, डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर यूथ फॉर इंडिया SBI तर्फे जी फेलोशिप दिली जाते त्यांच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलोय. इथे बघा, हे जसे फेलोशिप करताय, म्हणजे थोडक्यात आपण बघितलं, रूरल गावा साईडला झालं, जे कम्प्युटरचा वापर आहे, लॅपटॉपचा वापर आहे किंवा ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, शिक्षण आहे, ते प्रॉपरली पोहोचत नाही, तर SBI झालं किंवा अशा मोठमोठ्या NGO झालं, यांनी कंबाईन करून एक प्रोग्राम बनवलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 13 महिन्याचा हा प्रोग्राम असतो. त्यामध्ये आपण तिथली व्यवस्था आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. थोडक्यात NGOचं कसं काम आहे त्या प्रकारे करतो. यामध्ये आपल्याला NGOचा सपोर्ट मिळतो, ट्रेनिंग मिळते, अलाउन्सेस भरपूर सारे मिळतात. तेच तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही बघू शकताय, हे अप्लाय करायची लिंक आहे बघा. वेलकम टू SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिप 2026-27 फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय. जर तुम्हाला इथे ऑनबोर्डिंग कशी व्हायची ती पाहिजे असेल, फेलोशिप सपोर्ट कसा भेटतो ते पाहिजे असेल, तर बघा, मंथली अलाउन्स ऑफ 16,000 रुपये, म्हणजे 16,000 रुपये तुम्हाला प्रति महिना मिळणार आहे. प्लस बघा, मंथली अलाउन्स ऑफ 2,000 म्हणजे 2,000, 16 प्लस 2 झाले 18,000 रुपये आपल्याला मिळत आहे. ट्रान्सपोर्ट वगैरेसाठी 2,000 प्रति महिना मिळतोय. प्लस मंथली अलाउन्स ऑफ 2,000 ड्युरेशन ऑफ द प्रोग्राम टू मीट युअर प्रोजेक्ट रिलेटेड एक्सपेन्स, म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपल्याला दिला आहे, त्यावर काम करायचं आहे, मग झेरॉक्स आणायची आहे किंवा आपल्याला इंटरनेट लागतं आहे, त्याचं बिल मारायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा मंथली अलाउन्स आपल्याला 2,000 मिळतोय. म्हणजे 16 प्लस 2 प्लस 2 आणि मंथली अलाउन्स ऑफ 1,000 रुपये फॉर द ड्युरेशन ऑफ प्रोग्राम फॉर प्रोफेशनल लर्निंग अँड डेव्हलपमेंट. एखादी गोष्ट तुम्हाला डेव्हलप करायची आहे किंवा लर्निंग करायची आहे, मला हे जमतच नाही, मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1,000 रुपये मिळतील, जेणेकरून ते तुम्ही स्किल सुद्धा डेव्हलप करू शकताय. सो बघायला गेलं तर 16 प्लस 2 म्हणजे 18, 20 आणि 21, टोटल 21,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथे मिळतोय. प्लस तुम्ही इथे बघा, 1,10,000 रुपये सक्सेसफुल, म्हणजे जेव्हा आपण ही फेलोशिप पूर्ण करू 13 महिने झाल्यानंतर आपल्याला 1,10,000 सुद्धा मिळणार. म्हणजे प्रति महिना आपल्याला 13 महिन्याचं सॅलरी मिळतेच आहे. प्लस इथे आपल्याला 1,10,000 रुपये आपण कंप्लीट प्रोग्राम केला म्हणून मिळते. प्लस इथे बघा, 3AC ट्रेन, म्हणजे तुम्ही जिथून राहतात, तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टवर काम करायचं त्या ठिकाणी जायला सुद्धा तुम्हाला ACचं ट्रेन तिकीट मिळतंय. बाकी सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. हेल्थ झालं, प्रोफेशनल झालं, ॲक्सिडेंट झालं, या इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे बोललो, चांगला सपोर्ट मिळतोय, चांगलं काम करायला मिळतोय. सपोर्टमध्ये तुम्ही बघा, ज्या टॉपच्या NGOज आहे, NGOज कुठल्या कुठल्या आहे, तर तुम्ही इथे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा, या मोठ्या मोठ्या NGO जसं की आसा झालं, त्याच्यानंतर इथे बघा ग्राम विकास झालं, गव्हर्नमेंटचे पण काय आहे, प्रायव्हेट सेक्टरच्या पण आहे, सेवा मंदिर झालं, यांसारख्या ज्या मोठमोठ्या NGOज आहे यांचा तुम्हाला सपोर्ट मिळतो, यांच्यासोबत काम करायला मिळतं. प्लस इथे बघा, NGO पार्टनर आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला इथे गायडन्स मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ टीम मेंबर म्हणून काम करतात, तिथे तुम्हाला सपोर्ट गायडन्स दिला जातो. मेंटरशिप तुम्हाला मिळते, लर्निंग तुम्हाला मिळते, आणि ज्या टॉपच्या NGO पार्टनर आहे तिथे तुम्हाला जॉब करायची सुद्धा संधी मिळते. आता नेमका हा प्रोग्राम काय, तर प्रोग्राम अगदी सोपा आहे. थोडक्यात काय, आपल्यासारखे तरुण मुलं आहे, यांना देशासाठी काही ना काही करायची इच्छा असते. मग त्यांनी काय केलं, तर तुम्ही ते बघा, तुम्हाला एक फेलोची प्रोफाईल दाखवून देतो. तर ते बघा, असे विद्यार्थिनी आहे. आता बघा, ही सिंग आहे, ही आरती आहे, हा कौशिक आहे, हा जैन आहे. तरी असे आपल्यासारखे विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन करताय किंवा ग्रॅज्युएशन झालंय, तर हे काय करतात, तिथे फॉर्म भरतात. मग सिलेक्शन, कारण की ते एक्झाम होणार नाही आहे,
ना कुठलाही इंटरव्ह्यू होणार आहे. इथे फक्त फॉर्म भरायचा, त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट होते. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं वागणं बोलणं कसं आहे. नाही तर तुम्हाला समाजसेवेची आवडच नाही आणि तुम्ही अप्लाय करताय, मग तुम्ही काय काम करणार आहे, ते फक्त तेवढं बघितलं जातं. आणि 2 जणांचे रेफरन्स द्यावे लागतात, की ते विचारतात की अमुक अमुक व्यक्तीने असा असा फॉर्म भरलाय, मग ती व्यक्ती कशी आहे, हे फक्त तुमचा स्वभाव जाणून घेतला जातो. एवढी त्यांची सिलेक्शन प्रोसेस आहे. इथे बघा, तुम्ही पाहिजे तर कोणावरही क्लिक केल्यानंतर त्यांची डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. बघा, बॅच 2023-24 ची होती. बीकॉम झालेला आहे, बिझनेस मॅनेजमेंट वगैरे झालेला आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स वगैरे काय नव्हता. यांनी गुजरात या लोकेशनसाठी काम केलंय. ओके, जसं की तुम्ही ते बघू शकता. आता हा जैन आहे, यांनी कुठल्यासाठी काम केलेलं आहे, तर बघा याचं BBM इन ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग झालेलं आहे. आसामसाठी यांनी काम केलंय. तर महाराष्ट्र झालं, महाराष्ट्रातली गावं झालं, त्यासाठी पण भरपूर इथे असतात. इथे बघा, तुम्हाला लोकेशन, त्यांची प्रोफाईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, जसं की बघा, आता मी यावर क्लिक करतोय, तर यावर सगळी डिटेल मला त्यांची दिसते. तर तुम्ही अशा प्रकारचं काम करणार आहे. आता काम काय असतं, तर थोडक्यात गावाकडच्या मुलांना इंग्लिश शिकवणं किंवा लॅपटॉप चालवणं शिकवणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकवणं. इथे बघा, त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहे, सगळी माहिती दिली आहे. किंवा गावाकडे फार्मिंग आहे किंवा महिला आहे, महिला सशक्तीकरण झालं किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे अधिकार आहे, ते त्यांना समजून सांगणं. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. काम अगदी सोपं आहे. तुम्हाला पण एक्सप्लोर करायला मिळेल. चांगलं तुमचं इंस्टाग्राम पेज तुम्ही ग्रो करू शकताय. भरपूर साऱ्या गोष्टी करू शकताय. आता इथे बघा, डिटेलमध्ये माहिती दिली आहे नेमका काय असणार आहे. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घ्या. तर सगळ्यात पहिले कोण अप्लाय करू शकताय, तर जे ग्रॅज्युएट करतात किंवा ग्रॅज्युएट पास होणार आहे 4 ऑक्टोबर 2026 पर्यंत, म्हणजे लास्ट इयरला तुम्ही आत अप्लाय करू शकताय कुठल्याही शाखेतून. किंवा तुम्ही पास आउट आहात, ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेतून तुम्ही अप्लाय करू शकताय. तुमचं वय 21 ते 32 पाहिजे. इथे बघा दिलंय 1994 नंतर आणि 5 ऑक्टोबर 2005 आधी तुमचा जन्म झालेला पाहिजे. ओके, बाकी आपण भारतीय असो, आपण अप्लाय करू शकतो. ऍप्लिकेशन प्रोसेस काय, तर इथे हा फॉर्म दिलाय, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो फॉर्म आहे, आपलं जे रजिस्ट्रेशन आहे, 2 याच्यात बघितलं जातं. सगळ्यात आधी आपला फॉर्म चेक केला जातो, त्यावर शॉर्टलिस्टिंग होते. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर आपल्याला पर्सनल इंटरॅक्शन म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी थोडं बातचीत, म्हणजे जसं की ऑनलाईन असू शकते, ऑफलाईन असू शकते, ते होतं. फायनल सिलेक्शन कसं होतं, तर फायनल सिलेक्शन यांनी दिलेलं आहे. 2 स्टेज झाल्या, त्यावर तुमचा SMS किंवा मेल येऊन जाईल. तुम्ही सिलेक्ट झालेला आहात आणि तुम्ही ते काम करू शकताय. ऑन बोर्डिंग कशी येतं, जसं तुमचं सिलेक्शन होतं, यांचा प्रोजेक्ट स्टार्ट होतं, तसं तुम्हाला इथे काम मिळतं. बाकी सपोर्ट मी तुम्हाला इथे समजून सांगितलं. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. इथे बघा, हा फॉर्म आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपवर, टेलिग्राम चॅनलवर टाकली आणि फर्स्ट कमेंटमध्ये पण टाकली आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी ते विचारलं आहे, व्हॉट इज युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन स्टेटस, म्हणजे तुमची डिग्री झाली आहे, बॅचलर डिग्री किंवा बॅचलर डिग्री 4 ऑक्टोबर आधी पूर्ण होणार आहे. आय विल नॉट कम्प्लीट माय बॅचलर डिग्री. आता इथे बघा, यांचा 4 ऑक्टोबर आधी बॅचलर डिग्री कंप्लीट पाहिजे, म्हणजे पहिल्या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही असाल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. आता माझी झालेली आहे, तरी मी ते नेक्स्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्ही कुठले सिटीजन आहात, तर आपण इंडियन सिटीजन आहोत, तर इंडियन मी क्लिक केलंय. तुमचं वय किती आहे, 21 ते 32. यस, माझं वय 21 ते 32 मध्ये आहे, किंवा 33 असेल, जे पण असेल ते तुमचं इथे क्लिक करायचं, सबमिट करायचं. ओके, त्याच्यानंतर बघा, इथे आपलं एज वगैरे सगळं स्टेटस क्लिअर आहे, तिने टिक आलाय, म्हणजे आपण इथे फॉर्म भरू शकतोय. मग प्रोसीड करायचंय. प्रोसीड केल्यानंतर हा फॉर्म आलेला आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. अगदी सोपा फॉर्म आहे. टोटल 7 पानी फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. मग सगळ्यात आधी आपल्याला ईमेल ॲड्रेस, मग त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपलं नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, जिथे जिथे स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपला इथे परत अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तो देऊ शकताय, किंवा तुमच्या पालकांचा देऊ शकताय. जन्मतारीख, मॅरिटल स्टेटस, सिटिझनशिप हे टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमचे काय इंस्टाग्राम हँडल वगैरे आहे, इंस्टाग्राम झालं, लिंक्डइन झालं, फेसबुक झालं, हे तुम्ही ते टॅग करू शकताय. का, की कशा प्रकारचे तुम्ही पोस्ट करताय, कसं तुमचा स्वभाव आहे, हे आपण समजा मी इंटरव्ह्यू घ्यायला बसलो तर तुम्ही चांगलंच बोलणार, पण तुमच्या सोशल मीडियावर जाऊन हे चेक करतील, अच्छा तर यांचा असा प्रेझेन्स आहे किंवा असं केलंय, तर त्यामुळे ते पण त्यांना HR ला हेल्प होते सिलेक्शनसाठी. त्यानंतर कुठली लँग्वेज तुम्हाला येते, तर आपली मराठी भाषा येते, मराठी भाषा टाका. जी भाषा येते त्या ठिकाणी तुम्हाला ते काम मिळण्याची शक्यता जास्त असते. ओके, मग ती कशी येते, स्पीक येते, रीड येते, राईट येते, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. अजून कुठली लँग्वेज येत असेल तर तुम्ही ऍड करू शकता, म्हणजे इंग्लिश येते, हिंदी येते, ते पण तुम्ही ऍड करू शकता. मग हे झालं पहिलं पेज. दुसऱ्या पेजवर मग तुम्हाला तुमचे 10वी मध्ये किती मार्क होते, 12वीत किती होते, ग्रॅज्युएशन मध्ये किती होते, ते टाकून घ्यायचं. ओके, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. त्यानंतर सगळी माहिती भरून घ्यायची आहे. ॲड्रेस टाकून घ्यायचा आणि तुम्हाला 2 जणांचे रेफरन्स, मग एक तर तुमचा काका, मामा कोणी असेल त्याचं देऊ शकताय, किंवा तुमच्या ओळखीचे चांगले शिक्षक आहेत जे तुमचं सांगू शकताय, रेफरन्स देऊ शकताय, ते देऊ शकताय, किंवा जे पण ओळखीचे आहे त्यांचा तुम्ही 2 रेफरन्स तुम्ही इथे देऊ शकताय. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर
खूप चांगली संधी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, लास्ट इयर झालंय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. भरपूर काही एक्सप्लोर करायला मिळेल, शिकायला मिळेल आणि जर तुम्हाला राजनीती झालं किंवा समाजसेवा झालं, या फील्डमध्ये जायचं आहे, तर नक्कीच तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट असेल. महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण मिळते आहे, चांगली मिळते आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.